नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता सायली कल्पनाताईंना ही आनंदाची बातमी देते. कल्पनाताई खूप खुश होतात आणि म्हणतात, काय सांगतेस, ही तर आनंदाची बातमी आहे, म्हणजे लवकरात लवकर मुली सापडणार. तर कल्पनाताई म्हणतात, म्हणजे सगळ्याच मुली अर्जुनला सापडल्यात का? सायली म्हणते, बाकी मुलींचं अजून काही कळालं नाही, परंतु यांना मानसी मात्र दिसली आहे आणि ते लवकरच मानसीला घरी सुद्धा घेऊन येतील. तर प्रतिमा त्या सायलीला विश्वास देत म्हणतात, अगं आता अर्जुन मानसीपर्यंत पोहोचलाय, मग इतर मुलींपर्यंत पोहोचायला आता त्याला कितीसा वेळ लागणार आहे. खरंच आता तू काळजी करायची नाहीस. कल्पनाताई म्हणतात, हो ना, आता मुली घरी आल्या की सायली तुझी काळजी मिटली. तर सायली म्हणते, हो. कल्पनाताई म्हणतात, पण त्यानंतर फक्त आराम करायचा आहे आणि बाळाचा विचार करायचा. सायली म्हणते, हो आई. तर त्याचवेळी श्वेता त्या ठिकाणी येते आणि म्हणते, अगं सायलीताई, मी तुला आराम करायला सांगितला होता ना, तू अजूनही इथेच आहेस का? तर सायली म्हणते, अगं श्वेता, एवढी आनंदाची बातमी आहे, मग मला आराम कसा मिळेल? मी तर खरंच खूप खुश आहे. मी काम करते, मी लगेच मधुभाऊंना फोन करते आणि ही आनंदाची बातमी मधुभाऊंना देते. तर सायली आता मधुभाऊंना फोन करणार. तर श्वेता म्हणते, अगं ताई, एवढ्या लवकर तू मधुभाऊंना फोन का करतेस? तर कल्पनाताई श्वेताला म्हणतात, अगं श्वेता, ही आनंदाची बातमी अशी लपून का ठेवायची? श्वेता म्हणते, नाही, मला तसं म्हणायचं नाहीये, परंतु सगळ्या मुली घरी येऊ देत, अगोदरच आपण का सांगावं? आणि सायलीताईच म्हणत होती ना, ती माणसं खूप डेंजर आहेत, कधी काहीही होऊ शकतं, त्यामुळे अगोदर मुली घरी येऊ देत असं मला वाटतंय. सायली म्हणते, अगं तू अजून यांना ओळखत नाहीयेस, हे काही करून मुलींना घरी घेऊन येणारच. त्यांना आता मानसी दिसली आहे ना, मग ते काही करून तिला घरी घेऊन येणार. वेळ आली तर स्वतःच्या जीवाची बाजी लावतील, परंतु मुलींना सोडवणारच. आमचा विश्वास आहे त्यांच्यावर. तर श्वेता म्हणते, हो मला माहीत आहे. तर आता कल्पनाताई सायलीला म्हणतात, बरं सायली, तू बोलतेस ते अगदी खरं आहे, पण मलाही असं वाटतंय की तू आता मधुभाऊंना नको फोन करूस. खरं तर आपण त्यांना सरप्राईजच देऊया, म्हणजे ज्यावेळी मुली घरी येतील त्यावेळी तू मधुभाऊंना सरप्राईजच दे. सायली म्हणते, बरं ठीक आहे. तर प्रतिमा त्या कल्पनाताईंना म्हणतात, कल्पना चल, आपण आता देवाच्या नैवेद्याची तयारी करूया. तर सायली म्हणते, आई, आज पूजा आणि नैवेद्य मीच करू का? तर कल्पनाताई म्हणतात, हो काही हरकत नाही, मी पूजेची तयारी करते. सायली म्हणते, हो आलेच मी. असं म्हणत सायली आता तिच्या रूममध्ये निघून जाते. तर इकडे कल्पनाताई आणि प्रतिमा त्यांच्या कामासाठी जातात. तर श्वेता मनाशीच म्हणते, करा करा, जो आनंद साजरा करून घ्यायचा आहे तो घ्या, कारण थोड्याच वेळात तुम्हाला कळेल की नक्की तुमच्या पदरात काय पडतंय. मी फक्त आनंद साजरा करणार आणि या सगळ्याची मज्जा घेणार. असं म्हणत आता श्वेता, सायली आणि प्रतिमा यांचा उत्साह पाहून हसत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता व्हॅनचा पाठलाग करत अर्जुन आलेला असतो. आता अर्जुन व्हॅनच्या मागोमागच असतो. हे टोनीच्या लक्षात येताच टोनी आपल्या माणसांना म्हणतो, अर्जुनची गाडी आपल्या मागेच आहे, तो आपला पाठलाग करतोय. तसा टोनीचा माणूस आता इथे प्रियाला फोन करतो आणि म्हणतो, हॅलो मॅडम, अर्जुन आमच्या मागावरच आहे, तो आमचा पाठलाग करतोय. आता हे ऐकून प्रिया खुश होते. सचिनलाही खूप आनंद झालेला असतो. या म्हणते, करू देत, अर्जुनला पाठलाग करू देत. आता तो तुमच्या मागावर आहे, तसं तुम्ही हळूहळू पुढे जायचं आहे, त्यानंतर स्पीड वाढवायचा आणि त्याला चकवा द्यायचा. परंतु काही झालं तरी त्याला कळायला नको की हा आपल्या प्लॅनचा भाग आहे. तर प्रियाची माणसं प्रियाला म्हणतात, हो मॅडम, तुम्ही जसं सांगताय तसंच होणार आहे. प्रिया म्हणते, अर्जुन जेवढा पाठलाग करायचा आहे तेवढा करू देत, तेवढं तुम्ही पुढे जायचं आहे, त्याला काही झालं तरी काही कळायला नको. तर आता सचिन म्हणतो, प्रिया तू काळजी करूच नकोस, आता आपण जसं ठरवलंय तसंच होणार आहे. राकेश म्हणतो, काही वेळातच आपला प्लॅन सक्सेसफुल होणार आहे. तर प्रिया त्यांना म्हणते, तुम्हाला प्लॅन कळालाय ना? तर प्रियाची माणसं प्रियाला म्हणतात, हो मॅडम, आम्हाला सगळा प्लॅन कळाला आहे. तर प्रिया त्यांना पुन्हा विचारते, अर्जुन तुमचा पाठलाग करतोय ना? तर ती म्हणतात, हो मॅडम. प्रिया म्हणते, बरं, पुढे काय घडेल हे वेळोवेळी मला फोन करून कळवत राहा. असं म्हणत आता ती माणसं प्रियाचा फोन ठेवतात.
तर दुसरीकडे पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करतात. चैतन्य म्हणतो फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्यात, आता आपण निघूयात ना. आता चैतन्य निघण्या अगोदर अर्जुनला फोन करतो आणि विचारतो, अर्जुन ती गाडी तुला दिसली आहे का? तर अर्जुन म्हणतो की हो, ती गाडी माझ्या समोरच आहे. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, अर्जुन सर तुम्ही तुमचं लाईव्ह लोकेशन आम्हाला शेअर केलं आहे ना? तर अर्जुन म्हणतो हो, मी तुम्हाला लोकेशन शेअर केलं आहे. ती गाडी माझ्या समोरच आहे आणि त्या गाडीमध्ये मानसी आहे. काही झालं तरी आज त्या गाडीला आपण पकडायचंच आहे, मानसीची सुटका करायचीच आहे. तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की हो, आम्ही सुद्धा त्याच ठिकाणी येत आहोत. असं म्हणत इन्स्पेक्टर सावंत आणि चैतन्य लोकेशनच्या दिशेने निघालेले असतात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं सायली देवघरात देवाची पूजा करून घेते आणि त्यानंतर देवी आईसमोर नैवेद्य अर्पण करत आता मनोभावे सर्वच जण प्रार्थना करत असतात. कल्पनाताई प्रार्थना करत म्हणतात, देवी आई सगळं काही सायलीच्या मनासारखं होऊ देत. तर इकडे श्वेता सगळ्यांची मजा पाहत असते आणि इकडे सगळ्यांच्या नकळतच ती सचिनला मेसेज करते की काय अपडेट. तर त्यावेळी सचिन श्वेताला मेसेज करतो की आपला प्लॅन आता वर्क होतोय, आपण जसं ठरवलं होतं तसंच होतंय. आणि या सगळ्यामुळे अर्जुन आपल्या जाळ्यात ऑलमोस्ट अडकला आहे. हे ऐकून श्वेता खुश होते आणि देवी आईचे आभार मानते. तरी ते सर्वच जण मनोभावे प्रार्थना करत असतात. आणि हे सगळं पाहून श्वेता मनाशीच म्हणते, बिचारी सायली मुली परत येणार म्हणून देवी आईची पूजा करतेय. परंतु तिने कितीही पूजा केली तरी सुद्धा हिच्या पदरात तेच फळ पडणार जे प्रिया टाकणार. आता अर्जुन आणि सायली यांना देवही वाचवू शकत नाही, प्रियाने जे ठरवलंय तेच होणार असं म्हणत श्वेता खुश होते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की अर्जुन त्या व्हॅनचा पाठलाग करत असतो. जसं ठरवलेलं असतं त्याचप्रमाणे सगळं काही घडत असतं. इथे पोलिसांची तुकडी सुद्धा त्याच दिशेने निघालेली असते. आता अर्जुन आणि चैतन्य यांचा फोन चालू असतो. चैतन्य अर्जुनला फोन करतो. अर्जुन म्हणतो बोल चैतन्य. तर आता चैतन्य म्हणतो आम्हाला सगळी अपडेट देत राहा, आम्ही निघालोच आहोत. आता अर्जुन चैतन्यशी बोलेपर्यंत गाडी तिथून चकवा देत निघून गेलेली असते. आता अर्जुन तिथेच थांबतो, विचार करतो आणि म्हणू लागतो गाडी नक्की कोणत्या दिशेला गेली असेल? लेफ्टला गेली असेल का, की राईटला गेली असेल, की समोर सरळ गेली असेल? गाडीचे टायरचे मार्कही दिसत नाहीयेत, कसं कळेल की गाडी कुठे गेली आहे? तर दुसरीकडे पोलिसांची गाडी त्याच दिशेने येत असते. इथे चैतन्य इन्स्पेक्टर सावंत यांना विचारतो, सावंत साहेब आपण लोकेशननुसारच निघतोय ना, आता आपण पोहोचूच ना? तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की हो. आता चैतन्य लगेच अर्जुनला फोन करतो आणि म्हणतो, हॅलो अर्जुन, आता आम्ही तुझ्यापर्यंत पोहोचतच आहोत. इथे मात्र अर्जुन त्याच विचारात असतो. अर्जुन म्हणतो गाडी नक्की कोणत्या दिशेला गेली असेल? समजा गाडी लेफ्ट साईडने गेली असेल आणि मी जर राईटला गेलो तर सगळ्यात मोठी चूक होईल आणि माझी एक चूक मानसीसाठी महागात पडेल. मी काय करू नक्की? अर्जुनला काहीच कळत नसतं. अर्जुनला चैतन्याचा फोन आलाय हे सुद्धा त्याला माहीत नसतं. आता चैतन्य घाबरतो आणि म्हणतो, हॅलो अर्जुन. अर्जुन अरे बोल ना. अर्जुन चैतन्याला म्हणतो, चैतन्य अरे मी ऐकतोय पण गाडी माझ्या समोरून गायब झाली आहे. आता मला कळत नाहीये की ती गाडी नक्की लेफ्टला गेली आहे की राईटला गेली आहे. तर इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला म्हणतात, अर्जुन सर आम्ही तिथे आल्यानंतर आपली माणसं चारही दिशेंना असतील, परंतु त्या अगोदर तुम्ही एका गोष्टीची खात्री करून घ्या, त्या माणसांनी हा तुमच्यासाठी ट्रॅप तर लावला नाहीये ना? त्यांना माहीत तर नसेल ना की तुम्ही त्यांचा पाठलाग करताय? अर्जुन म्हणतो माहीत नाही, पण मला तरी असं वाटते की त्यांनाच नक्कीच संशय आला असावा. आता मात्र चैतन्य अर्जुनला म्हणतो, अर्जुन जर त्यांनी हे सगळं काही ट्रॅपनुसार करायचं ठरवलं असेल तर तू उगाच घाई करू नकोस. अर्जुन तू स्वतःची काळजी घे, आम्ही तिथे पोहोचतच आहोत. पण अर्जुन आता मला एक सांग, तू पुढे नक्की काय करणार आहेस? आता इथे चकवा देत गाडी एका ठिकाणी येऊन थांबलेली असते. आता लगेच ती माणसं इथे प्रियाला फोन करतात आणि म्हणतात, हॅलो मॅडम, तुम्ही जसं सांगितलं होतं तसंच आम्ही केलं आहे. आम्ही अर्जुनला चकवा देत एका ठिकाणी आलो आहोत आणि आता अर्जुनची गाडी आमच्या मागावर नाही. तर ही बातमी ऐकून प्रिया आणि सचिन खुश होतात. सचिन म्हणतो, ग्रेट, म्हणजे आपल्या प्लॅननुसार सगळ्या गोष्टी घडत आहेत. परंतु त्या क्षणी अर्जुन गाडीचा पाठलाग करत गाडी कोणत्या दिशेने असेल हे शोधून काढत आता त्यांच्यापर्यंत पोहोचलेला असतो. आता मात्र ती माणसं घाबरतात आणि म्हणतात, हॅलो मॅडम, अर्जुन आमच्यापर्यंत पोहोचला आहे. हे ऐकून सचिन घाबरतो आणि म्हणतो, काय? तर आता प्रिया मात्र खुश असते. प्रिया खुश होत म्हणते, काय इतक्या लवकर त्याने गाठलं सुद्धा तुम्हाला? तर सचिन म्हणतो, चांगलंच आहे ना, म्हणजे आपला प्लॅन तेवढा लवकर वर्कही होऊ शकेल.
तर टोनीची माणसं आता प्रियाला विचारतात, मॅडम पुढे आम्ही काय करायचं आहे? तर प्रिया म्हणते, आता आपलं जसं ठरलं होतं तसंच करायचं आहे. पोलीस येईपर्यंत त्याला तिथेच अडकवून ठेवा आणि हो, अर्जुनकडून मार खायची तयारी ठेवा आणि अर्जुनला सुद्धा जितकं जमेल तितकं चोपा. आणि या सगळ्यात अर्जुन मेला तरी चालेल, परंतु पोलीस येईपर्यंत तुम्ही त्याला फक्त तिथे मारत राहा. कारण आपल्याला काही झालं तरी आज मानसीला पोलिसांच्या ताब्यात द्यायचंच आहे. तर सचिन म्हणतो, पण तोपर्यंत आपली ही माणसं अर्जुनला मारून आपले हात साफ करून घेणार. तर राकेश खुश होत म्हणतो, करा करा, हात साफ करून घ्या, जेवढं त्याला मारायचंय ना तेवढं मारा. खरं तर मला असं वाटते की आता मी त्या ठिकाणी असायला हवं होतो, हात साफ करायला. अर्जुनची अशी काही धुलाई केली असती ना, असं म्हणत राकेश इथे स्वप्न रंगवत असतो. इथे अर्जुन विचार करत म्हणतो, या गाडीतून कोणीच खाली का उतरत नाहीये? तर दुसरीकडे प्रिया त्या माणसांना म्हणते, एक महत्त्वाची गोष्ट विसरू नका, अर्जुनला त्या मानसीच्या समोर आपल्याला मारायचं आहे. जर आपण अर्जुनला मानसीच्या समोर मारलं तरच आपल्याला तिला धमकावता येईल, आपल्याला तिला सांगता येईल, जर तू आम्हाला जसं स्टेटमेंट हवं तसं दिलं नाही तर अर्जुन तर मरेलच, पण तुझ्या सायली ताईची सुद्धा हीच अवस्था होईल. आणि आज ही मानसी अर्जुनची अवस्था बघूनच आपलं काम करायला तयार होईल. असं म्हणत प्रिया मोठमोठ्याने हसू लागते. सगळ्याच गोष्टी प्रियाच्या प्लॅनप्रमाणे होत असतात, पण इथे अर्जुन विचार करत असतो की नक्की या माणसांच्या मनात काय सुरू आहे, हे गाडीतून खाली का उतरत नाहीयेत. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, घरातील सर्वच जण एकत्र येऊन देवी आईची प्रार्थना करत असतात, आरती करत असतात. तर दुसरीकडे प्रिया इतकी खुश असते की तिला आनंद कसा साजरा करावा काहीच कळत नसतो. प्रिया कॉन्स्टेबल सीमाताई यांना म्हणू लागते, ताई खडू दे ना. तर त्यावेळी सीमाताई म्हणतात, इथे जेलमध्ये प्रत्येक गोष्टीसाठी कायद्याने अर्ज करावा लागतो. तर प्रिया म्हणते, मग कर ना अर्ज, मी येते ना सही करायला, पण मला खडू आणून दे, पांढरा खडू आणि रंगीत खडू सुद्धा घेऊन ये. आता मात्र प्रिया काही ऐकून घ्यायला तयार नसते. सीमाताई म्हणतात, बरं आणते, तुझं डोकं फिरलंय डोकं, असं म्हणत सीमाताई तिथून निघून जातात. प्रिया म्हणते, हो माझं डोकं फिरलं आहे, तुला म्हणायचंय ना माझं डोकं फिरलंय तर फिरलंय. पण प्रिया इतकी आनंदात असते की सीमाताईने तिला खडू आणून देताच तिने त्या लादीवर सापशिडी काढलेली असते. आता सीमाताई तिथे येऊन पाहतात तर प्रियाचे भलतेच पराक्रम सुरू असतात. सीमाताई म्हणतात, अरे माझ्या कर्मा, आता प्रिया तू हे काय काढलंयस लादीवर? प्रिया म्हणते, सापशिडी. अगं सीमाताई, तुला माहीत नाही का, याला सापशिडी म्हणतात, तुला कळलं नाही का? ही बघ, ही आहे सापशिडी. ह्या शिडीने असं वर वर जाता येतं, पण इथे कोण असणार? साप. आणि या सापाने खाल्लं की खेळ खाल्लास, असं म्हणत प्रिया काही ना काही बरळत असते. तर सीमाताई आता प्रियाला विचारतात, अगं पण तू एकाच सोंगटीने काय खेळतेस? प्रिया म्हणते, सोंगटी कुठे आहे सोंगटी? असं म्हणत तिथे असणारा एक दगड ती हातात घेते आणि म्हणते, ही सोंगटी? अगं ताई, ही सोंगटी नाहीये, तर हा आहे ॲडव्होकेट अर्जुन प्रताप सुभेदार. आणि हे काय आहे ओळख बरं? तर ही आहे प्रिया अश्विन सुभेदार, म्हणजे मी. आता तूच बघ अर्जुन या प्रिया सुभेदारच्या तालावर कसा नाचतो ते. प्रिया आता सापशिडी खेळत असते आणि त्यावेळी 3 हा अंक पडलेला असतो. प्रिया म्हणते, 1 2 3. आता अशी 3 पावलं अर्जुन पुढे येईल आणि अण्णा सरांच्या गुंडांसमोर येऊन उभा राहील. आता प्रियाने जसं ठरवलं असतं अगदी तसंच घडत असतं. अर्जुन आतापर्यंत वाट पाहत असतो, परंतु गाडीतून खाली कोणीही उतरलं नाही आणि म्हणूनच आता अर्जुन स्वतः गाडीतून खाली उतरतो. आणि त्याचवेळी प्रियाने सांगितल्याप्रमाणे आता महिपत शिकरेंचे गुंड एक एक कडून हॉकी स्टिक हातात घेत अर्जुनला मारण्यासाठी गाडीतून खाली उतरतात. एकीकडे अर्जुन एकटा उभा असतो तर दुसरीकडे अख्खी गुंडांची फौज त्याच्यासमोर उभी असते. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सायली, कल्पनाताई, प्रतिमा आत्या घरातील सर्वच जणी एकत्र येत देवी आईची आरती करत असतात. सायली मुलींची सुटका व्हावी यासाठी देवी आईला प्रार्थना करत असते. तर दुसरीकडे आता सगळेच जण अर्जुनच्या समोर अर्जुनला मारण्यासाठी उभे असतात. अर्जुनचा लक्ष फक्त गाडीच्या दिशेने असतो, तो मानसी गाडीत आहे की नाही हे पाहत असतो. तर दुसरीकडे प्रिया एकटीच बडबडत म्हणते, आता अर्जुन हिरोगिरी करत म्हणेन, मानसीला माझ्या ताब्यात द्या, नाहीतर तुम्हा सगळ्यांना जेलमध्ये पाठवेन. आता प्रियाचं हे वाक्य अगदी खरं ठरतं. प्रिया अर्जुनला अगदी बरोबर ओळखत असते. अर्जुन तेच वाक्य त्या गुंडांना म्हणतो की मानसीला माझ्या ताब्यात द्या. तर आता ते असं म्हणतात की मानसीला तुझ्या ताब्यात द्यायचं, असं म्हणत मोठमोठ्याने हसू लागतात.
अर्जुन त्यांना म्हणतो, पोलीस कोणत्याही क्षणी इथे पोहोचतील आणि त्यानंतर तुम्ही कोणीही वाचणार नाही आहात. पण मला असं वाटतं त्या अगोदरच स्वतःला सरेंडर केलं तर बरं होईल. तर टोनी अर्जुनला म्हणतो, तुझ्या या धमक्यांना आम्ही घाबरत नाही. आमच्यासाठी काय बरं आणि काय वाईट याचा विचार तू नको करूस, तू त्या पोरींचा विचार कर. कारण तू कितीही प्रयत्न केलेस तरी त्या मुली काही तुला सापडणार नाहीत. तर अर्जुन अगदी त्यांना ठणकावून सांगतो की त्या मुली तर मला सापडतीलच, परंतु आज मानसीला मी इथून घेऊन जाणारच. आणि हे सगळं करत असताना तुम्ही कोणीही मला थांबवू शकणार नाही. तर त्यातील एक जण अर्जुनला म्हणतो की तू मानसीला घेऊन जाणार आहेस, अरे पुढे यायची हिंमत तर करून बघ, नाही जर तुझी मुंडकीच उडवली ना तर नाव नाही लावणार, असं म्हणत ते अर्जुनला धमकी देत असतात. तर दुसरीकडे प्रियाचा खेळ चालूच असतो. प्रिया सीमाताईंना म्हणते, पुढे काय होतं माहितीये का, पुढे अण्णासाहेबांचे गुंड आणि अर्जुन यांच्यामध्ये खूप मारामारी होते आणि इकडे प्रियाचं भविष्य खरं ठरतं. अर्जुन आणि महिपत शिकरे यांच्या गुंडांमध्ये आता मारामारी सुरू झालेली असते. ते मारण्यासाठी अर्जुनला गेलेले असताच अर्जुन त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्या हातातली हॉकी स्टिक अर्जुन अशा प्रकारे घट्ट पकडतो की त्यांना आता त्यातून सुटकाही मिळत नसते. तर इकडे हळूहळू मानसी आता शुद्धीवर येत असते. तर दुसरीकडे प्रियाला ही गोष्ट माहीत असते. तर प्रिया म्हणते, नाही, अर्जुनला हरवणं इतकं सोपं नाहीये. आता प्रिया पुन्हा एकदा पुढचा डाव खेळते. तर त्यावेळी अर्जुन सीडी घेऊन वर गेलाय ताई. आता मात्र प्रिया घाबरते आणि म्हणू लागते, अर्जुन सीडी घेऊन वर गेला आहे. प्रिया जसा डाव टाकत असते तसंच सगळं काही घडत असतं. आता अर्जुन काही त्या गुंडांना पूर्ण ताकदीने शह देत असतो. ते 5 जण आणि अर्जुन एकटा, तरी सुद्धा अर्जुनची ताकद या सगळ्यांसाठी भारी पडत असते. आता ज्या ठिकाणी गुंड येऊन थांबलेले असतात आणि ज्या ठिकाणी हे सगळं काही घडत असतं तिथेच देवी आईचं मंदिर असतं. आता या सगळ्या दैत्यांना धडा शिकवण्यासाठी अर्जुन एकटा यांच्याशी लढत असतो आणि या सगळ्यांना अर्जुनची ताकद भारी पडलेली असते. आता दुसरीकडे पाहायला मिळतं की सायली सुद्धा देवी आईचा धावा करत असते, देवी आईची प्रार्थना करत असते. सुभेदारांच्या घरात खूप छान पद्धतीने देवी आईची आरती सुरू असते. इथे मात्र अर्जुन त्यांच्याशी असा काही भिडत असतो की सगळेच जण खाली पडतात आणि प्रियाचा डाव सुद्धा रंगत आलेला असतो. प्रियाचा डाव या दिशेने चाललेला असतो की जी दिशा अर्जुनसाठी योग्य असते. आता अर्जुन जिंकत आला आहे हे प्रियाच्या लक्षात येताच प्रिया बिथरते आणि म्हणते, ताई अर्जुन जिंकत आलाय, ताई अर्जुन जिंकत आला आहे. प्रियाला काय करावं काहीच कळत नसतं. तर दुसरीकडे मानसी पाहते तर त्या ठिकाणी अर्जुन आलेला असतो. अर्जुनला पाहताच मानसी खुश होते. आता मानसी अर्जुनला हाक मारण्याचा प्रयत्न करत असते आणि ज्यावेळी अर्जुन मानसीला पाहतो त्यावेळी मात्र अर्जुन थक्कच होतो. तो मानसीकडे पाहत असतो. तर दुसरीकडे प्रिया सापशिडीचा डाव खेळत असते. अजूनपर्यंत अर्जुनला काही सापाने खाल्लेलं नसतं आणि म्हणूनच प्रिया म्हणते, ताई अर्जुनला साप का खात नाहीये, का अर्जुनला कोणी साप खात नाहीये, त्याला कुठलाच साप खात नाहीये, त्याला फक्त शिड्याच का मिळत आहेत, असं म्हणत प्रिया बिथरलेली असते. आता प्रियाचे फासे उलटे पडत असतात. प्रिया घाबरलेली असते. प्रिया म्हणते, नाही, हे सगळं काही मी कसं सहन करू, म्हणजे अर्जुन त्या मुलींपर्यंत पोहोचणार नाही, काही झालं तरी अर्जुन त्या मुलींपर्यंत पोहोचायला नको. तर दुसरीकडे पाहायला मिळतं मानसीला व्हॅनमध्ये पाहताच अर्जुन त्या दिशेने धाव घेतो आणि मानसीला पाहतो. परंतु व्हॅनची काच बंद असल्यामुळे अर्जुनला मानसीशी बोलता येत नाही. पण त्याच वेळी सगळे गुंड उठतात आणि अर्जुनला पकडतात. पण अर्जुन पूर्ण ताकदीनिशी त्यांच्याशी लढत असतो. अर्जुनने पुन्हा एकदा त्यांना आडवं पाडलेलं असतं. काही करून मानसीला इथून सोडून घेऊन जायचं हे अर्जुनने ठरवलेलं असतं आणि त्याप्रमाणेच अर्जुन लढा देत असतो. इथे मात्र जसं घडत असतं तसेच प्रियाचेही फासे पडत असतात. प्रिया म्हणते, हे सगळं मी कसं सहन करू, हे सगळे आकडे माझ्या मर्जीनुसार का पडत नाही आहेत, सगळं माझ्या मनासारखं का घडत नाही आहे, नाही, हे मी नाही सहन करू शकत. अर्जुनला साप खातच नाहीये, अर्जुनला फक्त सीडी मिळते, असं म्हणत प्रिया पुन्हा फासे टाकत असते. पण पुन्हा फक्त अर्जुनला सीडीच मिळत असते. प्रिया बिथरलेली असते आणि म्हणते, बघ ताई, बघ तूच बघ ना, अर्जुन फक्त पुढे चाललाय, ताई तू काहीतरी कर ना, ताई तू काहीतरी कर, असं म्हणत प्रिया आता कॉन्स्टेबल ताईला काहीतरी करायला सांगत असते. इकडे सीमाताई प्रियाचं दृश्य पाहतात आणि त्या सुद्धा प्रियाकडे आश्चर्याने पाहू लागतात. प्रियाचं काय सुरू आहे त्यांनाही कळत नसतं. प्रिया सीमाताईंना म्हणते, अर्जुनला अशा ठिकाणी घेऊन ये जिथे त्याला साप खाईल, अर्जुन पुन्हा एकदा खाली येईल, काहीतरी कर ताई, काहीतरी कर, असं म्हणत बिथरून प्रिया काही ना काही बरळत असते.
प्रिया म्हणते नाही, असं जर घडत राहिलं तर अर्जुन मुलींपर्यंत पोहोचेल. आता अर्जुन खरंच मानसीपर्यंत पोहोचत असतो, परंतु त्याच वेळी एक गुंड अर्जुनचा पाय पकडतो आणि त्यावेळी अर्जुनचा तोल जाऊन अर्जुन तिथे पडतो. आता मात्र मानसी घाबरते. आता सर्वच गुंड एकत्र येऊन अर्जुनवर हल्ला करायला सुरुवात करतात. अर्जुन खाली कोसळल्यामुळे त्याला काहीच करता येत नाही. त्यानंतर प्रत्येकजण अर्जुनला मारत असतात. इकडून तिकडे प्रत्येकजण फक्त अर्जुनची धुलाई करत असतात आणि हे सगळं पाहून मानसीला धक्काच बसतो. अर्जुनची ताकद पूर्ण संपलेली असते, कारण प्रत्येकजण त्याच्यावर इतके वार करत असतात की अर्जुनच्या हाती आता काहीच नसतं. इथे मानसी स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असते. ह्या सगळ्यांनी अर्जुनला इतकं मारलेलं असतं की अर्जुनच्या आता तोंडातून रक्त येऊ लागतं. गालावरही त्याच्या इतकं मारलेलं असतं की तो रक्ताबंबाळ झालेला असतो. आणि इथे मात्र मानसीला अर्जुनची काळजी वाटत असते. आता अर्जुन जमिनीवर कोसळतो हे पाहून मानसी घाबरते. ती मोठमोठ्याने आवाज देऊ लागते, परंतु त्या ताई काही मानसीला सोडत नसतात. तिने मानसीचं तोंड घट्ट पकडून ठेवलेलं असतं. इथे अर्जुन खाली कोसळताच ते गुंड अर्जुनच्या कॉलरला पकडतात आणि अर्जुनला उठवतात आणि अर्जुनकडे पाहतात. अर्जुन पूर्णपणे रक्तबंबाळ झालेला असतो, परंतु समोर मानसी दिसतात. अर्जुन पुन्हा एकदा लढायला सज्ज झालेला असतो. मानसीकडे पाहतो आणि इथे गुंड ज्यावेळी अर्जुनवर वार करतात त्यावेळी मात्र अर्जुन त्यांचा हात पकडतो आणि पुन्हा एकदा त्यांना शह द्यायला सुरुवात करतो. इथे मात्र प्रियाचे फासे हे फक्त उलटेच पडत असतात. प्रियाच्या मनासारखं काहीच घडत नसतं आणि म्हणूनच प्रिया पूर्णपणे बिथरून गेलेली असते. तर दुसरीकडे अर्जुनने पुन्हा एकदा ताकदीनिशी उभं राहत त्या गुंडांची धुलाई करायला सुरुवात केलेली असते. आता अर्जुन एक एक करून सगळ्यांना मारायला सुरुवात करतो. प्रत्येकजण अर्जुनला मारण्याचा प्रयत्न करत असतात, पण त्यांचा प्रत्येक वार अर्जुन परतवून लावतो. प्रत्येकाला असा काही चोप देतो की सर्वच जण पुन्हा एकदा खाली कोसळतात. इथे मात्र मानसी स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत असते, परंतु ती काही मानसीला सोडत नसते. ती मानसीला इतका त्रास देत असते की मानसी स्वतःला सोडवण्याचा कितीही प्रयत्न करत असली तरी सुद्धा तिची सुटका होत नसते. आता अर्जुनची लढाई तर सुरूच असते, परंतु त्यातील एक गुंड अर्जुनच्या डोक्यात ज्यावेळी हॉकी स्टिक मारतो त्यावेळी मात्र अर्जुन पुन्हा एकदा खाली कोसळतो. येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली देवी आईला प्रार्थना करत म्हणते, देवी आई यांना मानसी लवकर सापडू देत आणि दोघंही लवकर सुखरूप घरी येऊ देत. इथे मात्र सगळ्या गुंडांनी अर्जुनला खूप मारलेलं असतं. तो पूर्णपणे रक्ताने माखलेला असतो आणि त्याचवेळी त्यातील एक गुंड अर्जुनच्या पाठीत खंजीर खूप असतो. त्याला चाकूने त्याच्यावर हल्ला केला जातो आणि त्यावेळी इथे प्रिया खुश होते आणि हातात चाकू पकडत म्हणते, राम नाम सत्य है. तर दुसरीकडे सायली देवीची आरती करून झाल्यानंतर पंचारती खाली ठेवते आणि कुंकवाचा करंडा कुंकवाची वाटी हातात घेते, परंतु त्याचवेळी ती कुंकवाची वाटी सायलीच्या हातातून खाली पडते आणि कुठेतरी हा अपशकुन घडलेला असतो. इथे अर्जुन बायको अशी फक्त हाक मारतो. इथे जसा कुंकवाचा सडा पडतो तसाच तिकडे अर्जुनच्या रक्ताचाही सडा पडलेला असतो. आता या सगळ्यातून अर्जुनला नक्की कोण वाचवेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.